गुड आफ्टरनून यूट्यूब फॅमिली. वेलकम टू अंकित अँड अंकिताज क्लब. तर आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 12:30 होत आले दुपारचे. आता हिची शाळा आहे, त्याची तयारी करायची आहे. 1:15ची शाळा असते हिची. जाणार ना स्कूलमध्ये? रेडी कधी होणार मग? कधी होणार ना. अरे तो वियान एकटा रेडी होता माहिती आहे का स्कूलला, आणि रेयांश पण. मी बॅकवर्ड होते ना तेव्हा ते अंकिताच्या ऑफिसचं काम चालू आहे. 2:30 वाजता लॉग आउट करते ती. अंकित, हे बघ, हे दूध आता हे झाले, खराब झाले, त्याचं पनीर करते. होईल का पनीर याचं? हां, त्याच्यामध्ये थोडंसं विनेगर ॲड केलं आहे मी. हे दूध सकाळी बॉईल केलं होतं पण ते फाटलं आहे, तर त्याचं आम्ही पनीर करणार आहोत. तर हे बघा, आता हे असं एका कपड्यामध्ये आपण गाळून घेणार आहोत असं टाईट हे करून, आणि मग त्याला डीप फ्रीज करणार. बघा प्रोसेस. त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. त्याला असंच कपड्यात चांगलं पॅक करून डीप फ्रीजरमध्ये ठेवणार. हे अजून थोडं बाकी आहे, मग आम्ही पनीर खाणार. हे इथं अर्धा लिटरच्या दुधाचं पनीर एवढं झालं आहे. छोटूशी वाटी आहे, ते सेट करायला तर मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. तर ह्याला ॲटलिस्ट 1 दिवस तरी तुम्हाला ठेवावं लागतं. तर मित्रांनो, आज सगळ्यांचाच मंडे आणि सगळ्यांचाच वर्कलोड खूप असतो आज. तर तसंच माझंही आहे. तर माझं पण खूप वर्कलोड आहे, खूप काम वगैरे अजून आटपून झालेलं नाही आहे. आणि आता अंकित पण थोडी हेल्प करतो आहे माझी. अक्षरा तर गेली स्कूलला, तिला सोडून आला तो. आता अनायशाचं आटपणार आहे. तिची आंघोळ वगैरे तोच आटपतो, तिला रेडी वगैरे पण तोच करतो. त्यात माझी एक हेल्प पण होते. आणि बाकीचे हे जो भांड्यांचा पसारा दिसतोय तुम्हाला इकडे, तो आता आटपायचा आहे मला सगळा. आणि त्याच्यानंतर जेवणाची तयारी आज करून घेतली मी. अन्नू इथे रेडी झाले. आता फक्त तिचे केस करायचे बाकी आहेत आणि रेड कलरचा हेडबँड लावायचा आहे. बघा, हा तिचा युनिफॉर्म, ती रेडी झालेली आहे. आणि मग तिला आता थोड्या वेळाने शाळेत सोडायला जाणार. ते अनु रेडी झालेली आहे. हा आमचा ना डेली रुटीन आहे. केस वगैरे अंकितच करतो, म्हणजे अनुचे पप्पा करतात. मस्त वाटते ग, एकदम क्यूटी पाय. स्माईल कर ना, स्माईल. खुश आहे ना आज स्कूलला जाते तर? आज मज्जा करणार ना स्कूलमध्ये? हां अनु, गेम्स खेळणार ना तू? टीचरला काय म्हणणार? गुड आफ्टरनून टीचर. सेंटा क्लॉज येणार. आज सेंटा क्लॉज येणार आहे. ऑक्सिजन मस्त. शुगामध्ये येणार. हां, आजकाल सेंटा क्लॉज कधी पण येतो. मग तुला भेटणार? काय बोलणार सेंटा क्लॉज? हां, मला गिफ्ट देतात. गिफ्ट देणार. वाव, मला नाही देत. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. टिफिन पण रेडी केलेला आहे अनुचा. तिला चॉको पाय पाहिजे होतं टिफिनला, तर ते पण दिलं आणि डोसे दिलेत. हां, नायशा इज रेडी टू गो टू स्कूल. मज्जा ना अनु? हॅपी असते ना तू स्कूलला जायला? ते आमचं कॉकटेल नाही तर एकदम असा पिंजरा आमचा खाली खाली झाला एकदम. अक्षरा आणि आयशाला पण खूप एकदम हे वाटतं आहे. अक्षरा सारखीच बोलते, या मम्मी किती शांत वाटते घर. अनु, आज काय मज्जा करणार स्कूलमध्ये तू? गेम्स. गेम्स? मग अभ्यास नाही करत का तुमच्या स्कूलमध्ये? अरे करते ना. हां, मज्जा आहे रे. आता स्कूलला निघूया आपण. चलो.
तिथं लिफ्टचं बटन दाब लवकर. बाय. मी येणार हा घ्यायला तुला. हां, पळू नकोस. स्लोली चालायचं. इथून आमचा बॅकसाईडचा गेट येतो. ही आमची पूर्ण सोसायटी आहे पाटलीपुत्र नगर. बघ किती साफ आहे, एकदम मस्त. हा शर्मा, त्या बिल्डिंगचा वॉचमॅन आहे शर्मा. तो आता येईल गेट ओपन करायला. हा बॅक साईडचा गेट आहे. चल लवकर चल. स्कूलला लागली ना. हे बघा पार्किंग. इथे फार्मसिस्ट कॉलेज आहे. त्याचा मेन एंट्रन्स. आली तुझी स्कूल. आली स्कूल. चल. आता अनायशाला स्कूलला सोडून झालेलं आहे. आता मला जायचं आहे भाजी घ्यायला. तर भाजी काय घ्यायची काही कळत नाही. बघू काय ते. आमच्या एरियामध्येच आहे भाजीवाला. तर तो त्याच्याकडे कोणती भाजी आहे ते बघू. तिला सोडून आले. हा परत बॅक गेट आमचा बिल्डिंगचा सोसायटीचा. आता वॉचमॅन येईल. ॲक्च्युली तो खूप स्लो आहे. आरामात असतो फुटसतमध्ये. एकदम आला बघा. आज बताओ. या हमारे शर्मा जी. तो खुश झाला. त्याला सांगितलं मी तुम्ही यूट्यूबवरती दिसणार तर एकदम करायला लागला. ही सोसायटी पूर्ण ही 10A, ही 10B, ही आहे 11A बिल्डिंग. ही आहे पार्किंग. ते पहिले सोसायटीचा गणपती बसायचा. आता 5-6 वर्ष झाले जो नाही बसत. हाच एरिया पूर्ण इथं मोठा गणपती बसायचा 10 दिवसाचा. ही 12 नंबर. हे आहे गार्डन जे पूर्ण खराब झालेलं आहे. तो आमचा मेन एंट्रन्स. तर 110 मध्ये ही एवढी सगळी भाजी घेतलेली आहे. भाज्या तसे महाग झालेल्या आहेत. आता बघा घरी जाऊन काय बनवायचं ते डिसाईड करू. कोणती भाजी बनवायची ते. फायनली पोचलो आहे घरी. अंकिता हे बघ. हे शेंगा आहेत, वांगा आहे, फ्लावर आहे आणि गवार पण आणलेली आहे. तर याच्यामधून आता डिसाईड कर काय बनवायचं आहे ते. काय बनवते? मी फ्लावर बटाटा आणि शेवग्याची शेंग आहे ना त्याचे हे करते मी. कालवण करते मस्त. ठीक आहे. मस्त तिखट भातासोबत आणि आपण पापड फ्राय करूया. ओके. आणि राईस काय सालनं पियायचं असं? मग राईस सोबतच ना. मग बोल ना असं राईस. हो राईस पण मस्त सालनं करते. तर मी इथं भाज्या कापून ठेवलेल्या आहेत आणि धुवून पण ठेवलेल्या आहेत. शेंगा मी एकच घेतलं कारण की आम्ही दोघंच आहोत आता जेवायला. कारण डॅडी पण बोलले त्याचं नाही येणार आहे जेवायला. तर ते भात झालेला आहे आणि आता हे बनवते फटाफट. बघूया अंकिता काय बनवते. चला. काय करते?
काय नाही आताच हे कालवण करते याचं. कसलं? बघ ना, काय टाकलं ते? हे मोहरी टाकली मी पहिले आणि आता जिरं टाकते, कढीपत्ता आणि हा आता कांदा टाकते. कांदा चांगला लाल करून होता घेईन मी. चॉप करून ठेवलेला आता मसाले घेतले. मसाले आहे आमचे सिक्रेट मसाले. काय सिक्रेट वगैरे नसतात, आम्ही पण बाहेरून आणतो, पण ते चांगले असतात चवी. जिंजर गार्लिक पेस्ट यूज करणार आहे. 1 चमचा यूज करायचा, बस, जास्त नको. आणि करणार आहेस? आता हे मी दही थोडी घालणार आहे याच्यामध्ये, थोडंसं थिकनेस पण आणि टेस्ट पण चांगला होतो ग्रेव्हीचा. मोस्टली मी ग्रेव्हीसाठी दही यूज करतेच, नॉनव्हेजसाठी पण आणि व्हेजसाठी पण. आता भाज्या घालते मी याच्यामध्ये. हे कापून ठेवलेली भाजी, बटाटे आणि शेवगाची शेंग ती चांगली धुवून घेतलेली मी, ते टाकूया ह्याच्यामध्ये. आणि शेवटी मीठ टाकणार, ते पण चवीनुसार. बस एवढं, येस भरपूर छान. पण आता लावलेलं आहे ग्रेव्ही, ते आता एक 5 मिनटात होऊन जाईल. तर मित्रांनो, आता आंघोळ वगैरे पण आटपून झालेली आहे माझी. आणि कसं असतं ना, पूर्ण दिवसाचं जे वर्कलोड असतो त्यात आपला टाईम जातो आणि थोडंसं आपल्याला स्वतःसाठी फ्रेश काहीतरी पाहिजे असतं. त्याच्यानंतर मग मी वगैरे आंघोळ म्हणजे कामं वगैरे सगळे आटपून आंघोळ वगैरे आटपली. जेवण पण रेडी झालेलं आहे, फक्त थोडंसं जरा पातळ झालेलं तर ते आटवायला ठेवलं आहे मी. तुम्ही बघू शकता ते मस्त. भात पण झालेला आहे. आता फक्त अंकितला आणि मला थोडंसं ऑमलेट करीन मी आणि पापड फ्राय करणार. जेवण रेडी आहे. हे ऑमलेट बनवलं आहे, भाजलेले पापड, ही आहे ग्रेव्ही, ताटं घेतलेलं आहे, हा भात. आणि आता जेवतो आम्ही. त्याच्यानंतर मग अक्षरा आणि अनायशाला आणायला पण जायचं आहे स्कूलला. तर मूड झाला आहे वडापाव खायचा. काय खाणार तू? आणि तू काय खाणार आहे? वडापाव. वडापाव किती? अर्धा किलो? 1 डझन. 1 डझन? ठीक आहे, चलो देन लेट्स गो. ते चालू आहे वडापाव पार्टी. काय खाते? या सगळे वडापाव खायला. तू बस वडापाव खायला मम्मी. आज मम्मी पण आले, आज मम्मी थांबणार आहे घरी. आणि आज आमचं मस्त डिनरचा प्लॅन होणार आहे मच्छीचा, तेही आम्ही आज जातो तुम्हाला. तर आता सुरमई साफ करायला घेतली आहे मम्मीनी. सुरमई साफ होते. किती वेळ लागेल? बघा फ्रेश आहे एकदम. तर काय बनवणार आहे बुक ओपन करा. व्हेरी गुड. तिचा अक्षराच्या बुकची कवरचं काम चालू आहे, अंकित करते. आणि हे मॅडम इथं बसलेली आहे. चल 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 स्टार्ट करा. चला होमवर्क. कारवाई करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली. महायुतीच्या मंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक. व्हेरी गुड. मस्त छान कलर केला असतो. सो गाईज मी तर सुरमई मस्त मॅरिनेट करून घेतली होती
आणि जो करीचा मसाला पण वाटून घेतलेला मी, मस्त झणझणीत असा करी करायचं होतं मला. सो हे रेडी होतं, फक्त प्रिपेअर करायचं होतं. आमची मस्त झाली होती, ती झाली होता तर ती झाली होती. ते अक्षरा तिच्या स्कूलचं सगळं दाखवत होती तिच्या आईला, आणि मम्मी कसं ना कधीतरी येतात आणि दोघींसोबत मस्त टाईम स्पेंड करतात. त्यांना पण बरं वाटतं बेबीला, कारण ते जास्त माझ्या धीराच्या घरी असतात, कारण ते छोटा बाबू आहे आमचा. अक्षराची डान्स प्रॅक्टिस चालू आहे. तर मित्रांनो, तुमचा पण मंडे आमच्यासारखाच असतो का हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू, बाय.